आमच्या घरी ना नाश्त्याला भाजी भाकरी किंवा चपाती भाजीच बनते. कधीतरी फॉर चेंज म्हणून पोहे, उपमा यासारख्या गोष्टी बनत असतात. तर आज मी इथे दोडक्याची भाजी बनवते आहे. तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये कांदा, टमाटर, बेसिक सगळे मसाले घातले होते. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली दोडक्याची भाजी त्यामध्ये घातली. 2 मिनटं जी आहे भाजी वाफेवरच मी शिजवून घेतली होती. त्यानंतर थोडंसं गरम पाणी ॲड केलं. भाजी व्यवस्थित शिजली की त्यामध्ये मग मी शेंगदाण्याचा कूट घातला होता. आता शेंगदाण्याचा कूट हा एक असा जिन्नस आहे जो बऱ्याचशा भाज्यांची जी आहे चव वाढवतो. जसं की भेंडी, वांगं, गवार. आता तुम्ही कोणत्या कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट घालता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. इथे माझी भाजी जी आहे रेडी झाली होती. आता मी भाकऱ्या करायला घेतल्या होत्या. आमच्या घरी ना तांदळाच्या भाकरी बनतात आणि मी भाकरी थोडीशी थापून थोडीशी लाटून अशी बनवते. एका व्हिडिओमध्ये मी ते शेअर केलेलं आहे. आणि मी ना जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवते ना त्यावेळेस ना भाकरी अजिबात फुगत नाही आणि असं बऱ्याचदा होतं की जेव्हा कुणालाही दाखवायचं असतं त्यावेळी भाकरी फुगतच नाही. आता तुमच्यासोबतही असं होतं का? चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.